बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे आणि दिलासादायक आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधल्या पाणीसाठ्यामध्ये आता वाढ झाली आहे। 3 दिवसात जवळपास 10% पाणीसाठा वाढलेला आहे अशी माहिती समजते आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये 20.48% पाणीसाठा आहे, कारण या आठवड्यात जर हा मुसळधार पाऊस झाला नसता तर मोठं संकट पाणी टंचाईचं मुंबईवर सुद्धा उभं राहिलं असतं। मात्र सध्या थोडासा दिलासा मिळतोय असं म्हणता येईल, कारण जी 7 धरणं आहेत ज्याच्यातून मुंबईला पाणी पुरवठा होतो त्याच्यामध्ये आता पाणी साठ्यात वाढ झाली आहे। मागचे 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय। सखल भागात पाणी साचून नागरिकांना एकीकडे त्रास होत असला तरी धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होतीये, वर्षभराच्या पाण्याची सोय होतीये, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेणार आहोत। अजय, काय सध्या नेमकी पाणी साठ्याची परिस्थिती आहे धरणांमधल्या? रिद्धी, खरं तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की 10% पाणी साठ्यामध्ये जे ती मुंबईच्या जे तलाव आहे त्याच्यामध्ये 10% वाढ झालेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आता 20.48% एवढाच पाणीसाठा जो आहे तो झालेला। आपण खरं तर पाहिलं तर पुढारीने सर्वोत्कृष्ट रिपोर्टिंग जे आपण केलं होतं त्या सगळ्या पाणीसाठ्यावर आपण सतत बातम्या दाखवत होतो पाणी कपातीच्या। त्याच्यानंतर आता पाणी साठ्यात जी आहे ती वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। 7ही तलावाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आणि त्याच्यात जर आपण पाहिलं तर अप्पर वैतरणा या सगळ्या गोष्टीचा भाग जर पाहिला तर याच्यामध्ये आता 594.70% जे ते पाणी साठा जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे जी मुंबईला 7 जलाशय पाणी पुरवतात त्या सगळ्यांचा एकंदरीत पाणी साठा पाहिला तर 20.47% एवढा पाणी साठा जो आहे तो आता मुंबईमध्ये झालेला आहे। त्यामुळे आता पाणी साठ्यात वाढ होताना पाहायला मिळते। काल एकच दिवस पाऊस पडला पण जोरदार पाऊस झाल्यामुळे मुंबईतील 7ही तलावांमध्ये जे ते पाण्याची पातळी जी ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी, अजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।